आषाढी निमित्त पाचोरा तालुक्यातील प्रति पंढरपूर मानले जाणारे पिंपळगाव हरेश्वर या ठिकाणी भव्य दिव्य यात्रा आज दिनांक 17 जुलै बुधवार रोजी भरली होती। दुपारी 12 वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी या ठिकाणी उसळली होती। पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता आरती करण्यात आली। गोविंद महाराज हे संत तुकारामांचे अवतार होते। गोविंद महाराज यांचा जन्म जळगाव जिल्ह्याच्या एरोंडल तालुक्यातील उतराण या गावातला। त्यांचा जन्म 1785 सालचा। लहानपणापासूनच विठ्ठलाची भक्ती करणं आणि त्याचा जप करणं हे आवडीचे करायचे। शिवाय तुकारामांच्या अभंगांचा प्रभाव त्यांच्यावर पडला असे म्हणायला हरकत नाही। आषाढी एकादशी वेळी गावात मोठी यात्रा भरते। वेगवेगळ्या गावातून दिंड्या येतात। भाविकांचं असं सांगणे आहे की मंदिराच्या जवळून एक नदी वाहते। त्या नदी किनारी एक चिंचेचं झाड आहे। दरवर्षी प्रथेप्रमाणे त्या झाडाजवळ दुपारी 12 वाजता आरती केली जाते। आषाढी एकादशी वेळी पंढरपूरचे मंदिर दुपारी 12 वाजता बंद होते। त्याला कारण असे की त्यावेळी विठ्ठल खानदेशात म्हणजे पिंपळगाव येथे येतात आणि गोविंद महाराजांना दर्शन देतात अशी धारणा लोकांमध्ये आहे। मंदिरात गोविंद महाराजांची वंशावळ देखील आहे। त्यांचे वंशज शिवानंद महाराज याच गावात राहतात। मंदिराचे नाव जरी गोविंद महाराज असले तरी मंदिरात विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि मंदिराच्या सभा मंडपात गोविंद महाराजांची प्रतिमा आहे। त्या प्रतिमेजवळ त्यांनी लिहिलेल्या अभंगांची प्रत असल्याचे सांगितले जाते। शिवाय त्यांचे निवडक अभंग देखील भिंतीवर लिहिले आहेत। गोविंद महाराजांचे साहित्य म्हटलं तर त्यांनी 218 अभंग लिहिलेले आहेत, तर एक हिंदी पद लिहिले आहेत। शिवाय विठ्ठलावर एक आरतीही त्यांनी रचलेली आहे। गोविंद महाराजांची समाधी पिंपळगावातच आहे। अनेक दुकानांना गोविंद महाराजांची नावे दिलेली आढळतात व इथल्या गावातील बहुतांश लोकांच्या घरात गोविंद महाराजांची प्रतिमा आहे। मोठ्या उत्साहात ही यात्रा दरवर्षाप्रमाणे यावर्षीही संपन्न झाली। आज संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि माझं श्रद्धास्थान असलेलं पांडुरंगाची आज आषाढी एकादशी आहे। त्या एकादशीच्या निमित्तानं सालाबादाप्रमाणे आज पिंपळगाव हरेश्वर येथे श्री गुरु गोविंद महाराजांच्या चरणी या ठिकाणी आम्ही आलो। मी पांडुरंगा चरणी हीच प्रार्थना करतो की माझ्या मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधव, मतदार बांधव, बंधू भगिनी यांना सुखाचे समृद्धीचे दिवस येऊ दे हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो। सगळ्यांना आषाढी एकादशीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हरी।